आधार कार्डतर्फे जबरदस्त जॉब ओपनिंग तुमच्यासाठी घेऊन आले आहे, जी जेन्युइन वॅकन्सी आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चार्जेस इथे पे करायचे नाही आहेत. जर तुम्ही 12th पास असाल तर इथे नक्की अप्लाय करू शकता. व्हिडिओची सुरुवात करण्याआधी ज्या लेडीज वर्क फ्रॉम होम जॉब शोधत आहेत त्यांना एकच रिक्वेस्ट करेल की अजूनही इंडिया मार्ट आणि नेक्स्ट वेवसाठी हायरिंग चालू आहे. यामध्ये जर तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळात काम करू इच्छिता तर इंडिया मार्टसाठी अप्लाय करू शकता आणि जर फुल टाईम वर्क पाहत असाल तर तुम्ही नेक्स्ट वेवसाठी अप्लाय करू शकता. अप्लाय कसं करायचं याची पूर्ण डिटेल्स व्हिडिओमध्ये सांगितले आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन रीड करायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे जॉब अपडेट तुम्हाला इथे मिळत राहणार आहेत. आधार ऑपरेटर 2024ची भरती निघाली आहे. यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटतर्फे काम करण्याची संधी मिळते. तर वेळ न घालवता लगेचच या वॅकन्सीसाठी अप्लाय कसं करायचं हे सांगते. यासाठी तुम्हाला CSEची वेबसाईट यूज करायची आहे. सो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला CSEची ऑफिशियल वेबसाईट दिसेल. आता आपल्या चॅनलवर मोस्ट ऑफ कमेंट्स अशा येत आहेत की लिंक ट्रस्टेड आहे ना, फेक तर नाही आहे ना. तर मी तुम्हाला एकच सांगेल की मी जेही जॉब अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन येत असते तिथे मी स्वतः आधी अप्लाय करते, त्यानंतरच तुम्हाला सजेस्ट करते. आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला 100% जेन्युइन जॉब वॅकन्सीज मिळणार आहेत. इथे तुम्ही पाहू शकता ऑल ओव्हर इंडिया या पोस्टसाठी सर्व ओपनिंग्स आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत. इथे स्टेट वाईज तुम्हाला वॅकन्सी पाहायच्या आहेत. तर आपण महाराष्ट्र स्टेटसाठी अप्लाय करणार आहोत. सो सेम पेजला खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र आधार सुपरवायझर अँड ऑपरेटर भरती. इथे अप्लाय नाव ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अप्लाय करण्याची लास्ट डेट 28 फेब्रुवारी 2025 आहे. महाराष्ट्रामध्ये अमरावती, बीड, गडचिरोली, मुंबई, नंदुरबार, रायगड, सांगली, सिंधुदुर्ग आणि वर्धा या ठिकाणी या वॅकन्सी निघाल्या आहेत. इथे क्लिअरली मेन्शन केलं आहे की तुम्ही CSE ई गव्हर्नमेंट सर्व्हिस इंडिया लिमिटेड यांच्यासाठी इथे वर्क करणार आहात. पोस्टचं नाव आधार ऑपरेटर आहे. आता अप्लाय करण्यासाठी तुमचं मिनिमम 18 वर्ष पूर्ण असायला हवं आणि तुम्ही 12वी पास असायला हवेत. जर तुमचं 12वी झालेलं नसेल आणि 10वी प्लस ITI झालेलं असेल तरी देखील तुम्ही इथे अप्लाय करू शकता. किंवा 10 + 3 इयर्सचा पॉलिटेक्निक डिप्लोमा झालेला असेल तरी देखील इथे अप्लाय करू शकता. तुमच्याकडे आधार ऑपरेटर किंवा सुपरवायझर सर्टिफिकेट असणे महत्त्वाचे आहे आणि बेसिक कम्प्युटर स्किल असायला हव्यात. सेम पेजवर सर्वात खाली अप्लाय नाव ऑप्शन आहे. इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर फॉर्म ओपन होईल. सर्वात आधी तुमचं नाव टाकायचं आहे, नंतर मोबाईल नंबर, ईमेल ID तुम्हाला मेन्शन करायचा आहे, पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्या. आता ज्या स्टेटसाठी अप्लाय करणार आहात ते सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे आहे. नेक्स्ट म्हणजे हायेस्ट क्वालिफिकेशन तुम्हाला मेन्शन करायचं आहे. जर तुम्ही वर्किंग असाल तर टोटल वर्क एक्सपिरियन्स मेन्शन करायचा आहे. सध्या राहत असलेल्या राज्याचं नाव सिलेक्ट करून घ्या. रेसिडेंट ऑफ डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे आहे. इथे तुमचं अपडेटेड रेझ्युमे अपलोड करायचा आहे. लक्षात ठेवा, आधार ऑपरेटर पोस्टसाठी अप्लाय करत आहात तर मोस्ट ऑफ स्किल्स तुमच्या कम्प्युटरच्या रिलेटेड रेझ्युमेमध्ये मेन्शन करायला विसरू नका. नेक्स्ट म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट आधार सुपरवायझर सर्टिफिकेट इथे तुम्हाला अपलोड करायचं आहे. तुमच्याकडे जर आधार सुपरवायझर सर्टिफिकेट नसेल तर कमेंट करून सांगा. नवीन कसं क्रिएट करायचं हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करून कॅप्चा फिल करायचा आहे आणि फॉर्म पुन्हा एकदा चेक करून सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. तर आजची जॉब वॅकन्सी तुम्हाला कशी वाटली? बाय द वे, तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.